तर त्या वैद्यकीय महाविद्यालयाबरोबरच माझ्या दवाखान्याची व्यवस्था करावी ही माझी विनंती। धन्यवाद। धन्यवाद। आज आपने मुझे स्वास्थ्य मंत्रालय की अनुदानों की मांग पर बोलने का अवसर दिया। मैं स्वास्थ्य मंत्री श्री नड्डा जी, राज्य मंत्री प्रतापराव जाधव जी और अनुप्रिया पटेल जी का अभिनंदन करता हूं कि उन्होंने एक फिट इंडिया और हेल्दी इंडिया की नींव रखी है। हेल्थ केयर फॉर ऑल की विचारधारा के साथ ये बजट बहुत महत्वपूर्ण प्रावधान करता है। इस साल के बजट में स्वास्थ्य को लेकर सबसे बड़ी घोषणा वित्त मंत्री द्वारा की गई। मैं सबसे पहले वित्त मंत्री जी को धन्यवाद देता हूं कि उन्होंने कैंसर के इलाज में इस्तेमाल होने वाली प्रमुख दवाओं पर कस्टम ड्यूटी जीरो करने की घोषणा की है। सरकार इस कदम से कैंसर के मरीजों और आम जन को बड़ी राहत मिलने वाली है। इसके अलावा कैंसर के ट्रीटमेंट में इस्तेमाल जाने वाली कुछ मशीनों के दाम सस्ते करने की भी घोषणा की है। ICMR के अनुसार 2022 में 14.61 लाख से बढ़कर कैंसर के मरीजों की संख्या 2025 में 15.7 लाख होने का अनुमान है। यह एक चिंताजनक विषय है और मुझे भरोसा है कि सरकार के इस निर्णय से हमें कैंसर के केसेस कम करने में मदद होने वाली है। महोदय, कोरोना काल पूरे देश के लिए शायद इतिहास के बाद सबसे बड़ी मेडिकल इमरजेंसी थी। प्रधानमंत्री जी के नेतृत्व में भारत देश ने 220 करोड़ वैक्सीन डोज दिए और न सिर्फ भारत बल्कि 100 से ज्यादा देशों में 30 करोड़ वैक्सीन एक्सपोर्ट की। मैं धन्यवाद देता हूं अपनी सरकार को और पंतप्रधान जी को। उन्होंने हमारे डॉक्टर, नर्स, पैरामेडिकल स्टाफ को भी सम्मान करने का काम किया है। मैं एक उदाहरण देता हूं, मध्य प्रदेश के डॉक्टर मुनीश्वर चंद डावर जी को, जो 20 रुपए फीस लेकर लोगों का इलाज करते थे, ऐसे समर्पित डॉक्टर को पद्मश्री देकर सरकार ने सम्मानित किया। ये हमारे सरकार ने किया। हमारे ठाणे जिले का एक उदाहरण देता हूं, गजानन माने जी, वो 30 साल से ज्यादा लेप्रेसी पेशेंट के लिए सेवा करते थे, उनको भी पद्मश्री देकर सरकार ने सम्मानित किया। महोदय, स्वास्थ्य मंत्रालय की बात करें तो आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना के माध्यम से गरीब परिवारों के लिए रुपए 5 लाख वर्ष का स्वास्थ्य बीमा कवर प्रदान किया गया है, जिसमें 34.73 करोड़ आयुष्मान भारत कार्ड जारी किए गए हैं। उल्लेखनीय है कि इस योजना के लाभार्थियों में से 49% महिलाएं हैं। इस बजट में स्वास्थ्य मंत्रालय के लिए 90,958.63 करोड़ रुपए का प्रावधान किया है, जो 23-24 के बजट के मुकाबले 12.9% ज्यादा है। अनेक योजनाओं पे बहुत सारा आवंटन इस सरकार ने किया है, परंतु मी या क्षणाला आमच्या महाराष्ट्रामध्ये ही मुख्यमंत्री सहायता निधी जो कक्ष माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे, 2 वर्ष 1 महिना त्यांचा कालावधी आहे। त्यांनी एकूण 36,182 रुग्णांना एकूण अर्थसहाय्य 301 कोटी अर्थसहाय्य या 2 वर्षामध्ये दिलेलं आहे आणि केवळ 72 तासामध्ये अर्ज केल्यानंतर रुग्णाला अर्थसहाय्य मिळतं। देशामध्ये आदर्श ठरेल असं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलं आहे आणि त्याचं अनुकरण इतर राज्यांनी सुद्धा करणं गरजेचं आहे। अनेक योजना आपण सुरू केलेल्या आहेत, आरोग्यासाठी असेल, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असेल, आरोग्य सेवेमध्ये करतात असणाऱ्या स्टाफसाठी असेल। मी या ठिकाणी केंद्राची योजना आहे नॅशनल हेल्थ मिशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, याच्या अंतर्गत NUHM नॅशनल अर्बन हेल्थ मिशन अँड NTEP नॅशनल TB एलिमिनेशन प्रोग्राम या विभागामध्ये काम करणाऱ्या अस्थायी कर्मचारी, त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत,
अधिकारी आहेत, नर्सेस आहेत आणि इतर मेडिकल कर्मचारी त्याच्यामध्ये आहेत. त्यांच्या न्यायिक मागण्यांचा सुद्धा या ठिकाणी मी बजेटमध्ये विषय चर्चा करू इच्छितो. त्यांच्यावरती अन्याय होतोय. एकाच संस्थेमध्ये परमनंट डॉक्टर असतो, परमनंट कर्मचारी असतो, परमनंट नर्स असते. 15 ते 18 वर्ष ही माणसं अस्थायी स्वरूपामध्ये काम करतायत. त्यांना पगार किती आहे तर कमीत कमी 15,000 आणि जास्तीत जास्त 35,000 जो पगार जो परमनंट कामगार कर्मचाऱ्याच्या डॉक्टरपेक्षा, नर्सेसपेक्षा आणि वॉर्डबॉयपेक्षा त्या ठिकाणी 50% कमी अटेंडंटला पगार त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे एकाच संस्थेमध्ये 2 दुजाभाव केला जातो. आपल्या बजेटमध्ये याच्यासाठी तरतूद करणे गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये 37,000 कर्मचारी या योजनेअंतर्गत काम करतात. हे कर्मचारी HIV सारख्या संसर्गजन्य रोगांची सेवा देतात. TB झालेल्या रुग्णांना या ठिकाणी सेवा देतात. अतिशय जोखीमपणे हे लोक काम करत आहेत. तर त्यांच्यावरती जो अन्याय होतोय, आपलं काम आहे की त्यांना सुद्धा पगार वाढवला गेला पाहिजे. त्यांना सुट्ट्या मिळतात 15, परमनंट कर्मचाऱ्याला मिळतात 30 सुट्ट्या. परमनंट कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता 8% वाढतो, त्यांचा वाढतो 3%. कोविडच्या काळामध्ये सर्व नगरपालिका असतील, सर्व जिल्हा परिषद असतील, सर्व महानगरपालिका असतील, जास्तीत जास्त काम या लोकांच्या मार्फत करून घेतलेलं आहे. त्यामुळे आपल्या बजेटमध्ये या लोकांना, देशामध्ये सुद्धा लाखो कर्मचारी या स्कीमच्या अंडरमध्ये काम करतात, त्यांना न्याय देणं आपल्याला गरजेचं आहे. 2008 मध्ये पगाराचं जे पगार ठरवणाऱ्या ज्या संस्थेने जो काही त्यांचा पगार ठरवला त्याच्यामध्ये सुद्धा यांना वाढ मिळालेली नाहीये. त्यामुळे आपलं काम आहे, जी माणसं रात्रंदिवस जोखीम घेऊन काम करतात त्यांना सुद्धा आपल्याला पगार वाढवून देणं गरजेचं आहे. विविध योजना आपण राबवतो. पंतप्रधान जी आरोग्य योजना आहे, गव्हर्नमेंटच्या अनेक योजना आहेत. त्याच्यासाठी आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये हॉस्पिटलची संख्या वाढवणे गरजेचं आहे. केंद्रीय सरकार स्वास्थ्य योजना, केंद्रीय कर्मचारी असतील, केंद्रीय अधिकारी असतील, जे रिटायर्ड अधिकारी आहेत, त्यांच्यासाठी आपण जी काही योजना राबवतो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये शहराच्या मुख्य ठिकाणी हॉस्पिटलची संख्या वाढवणं गरजेचं आहे. जेणेकरून या रिटायर्ड कर्मचाऱ्यांना, रिटायर्ड अधिकाऱ्यांना आणि आपल्या खासदारांना सुद्धा त्याचा फायदा या ठिकाणी मिळतो. जर आपण संख्या वाढवली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही योजना आपण